सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स अरहं सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तम् अभिवादे सुखातो भगवता भगवतो सावक संघ संघं सर्व श्रद्धावान उपासक हो. भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्तानं अष्टशील ग्रहण करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. महान पुण्य फलदायी असणारं अष्टशील आपण ग्रहण करणार आहोत. या महान पुण्य फलदायी अष्टशिलाला ग्रहण करण्यासाठी त्याला जोड आपण महान पुण्य फलदायी अशा विपश्यनेची देऊया, मेडिटेशनची देऊयात. विपश्यनेचं महान फल आणि अष्टशिलाचं महान फल याच्या संयोगानं खूप मंगल होणार आहे, खूप कुशल होणार आहे. त्या मांगल्यासाठी, त्या कुशलतेसाठी सजग राहून, स्मृतिमान राहून, प्रतिक्षण सजग आणि सावधानतेनं ध्यान भावनेमध्ये प्रवेश करूया. परियत्ती, पटिवत्ती आणि पटिवेधनाचा अभ्यास करूयात. सूक्ष्मतेनं धम्मश्रवण करूयात, त्याला आचरणात आणूयात आणि त्याची भावना करूयात. सूक्ष्मतेनं स्मृतिमान राहून, प्रतिक्षण स्मृतिमान राहून आसन ग्रहण करा. सुखासन, सिद्धासन किंवा पद्मासनामध्ये जे आसन सोयीचं असेल ते आसन आपण ग्रहण करू शकतात. पाठीचा कणा सरळ ठेवा आणि कमठ्ठानं ग्रहण करा. वरच्या ओठांच्या वरती आणि नाकपुड्यांच्या खाली एकाग्र व्हा. एका बिंदूवरती एकाग्र होण्याचा प्रयत्न करा. या एकाग्रतेवरती, या कमठ्ठाणावरती जीवित रूपाशी नामखंडाचा संयोग होतो. पंचस्कंदांच्या माध्यमातून रूप, चित्त आणि चेतसिक या माध्यमातून
पूर्ण कायेची आणि मनाची ओळख होते, प्रवेश होतोय. आलंबनाच्या साह्यानं श्वासाच्या येण्यानं आणि जाण्यानं एकाग्रता ढळणार नाही याची काळजी घ्यायची आहे. प्रतिक्षण सावध, प्रतिक्षण सजग, सूक्ष्म, जीवितेंद्रियाच्या अनुभूती नसणारा प्रवेश, सूक्ष्मतेचा, सब्ब मुख संवेदी, सब्ब कायपट संवेदी. या 3.5 हाताच्या कायेमधील प्रत्येक कणाची ओळख सजग सूक्ष्मतेनं. आलंबनाच्या साह्यानं कमठाणावरती एकाग्र राहत जीवित रूपाच्या माध्यमाचा संयोग अनुभवत संवेदी, सूक्ष्मते. म्हणून सातत्यानं प्रतिक्षण स्मृतिमान राहिल्यामुळे अनित्यतेची भावना जाणवते. सातत्यानं असणारा बदल जाणवतो रूपातील आणि चित्तातील देखील. हे विज्ञान जे आहे जथ्था बहित आतलं आणि बाहेरचं, त्याच्या संयोगानं चेतसिक जे आहे संया वेदना आणि संखारा, त्याची सूक्ष्मतेनं अनुभूती, प्रतिक्षण सजग राहून असणारी अनुभूती, त्यातील अनित्यतेचा बोध घेत असणारी अनुभूती आणि अनित्यतेच्या बोधाला आत्म समजलं जात आहे, स्वतःच मानलं जात आहे, या मिथ्या दृष्टीला बाजूला सारणारा अनात्मबोध पुष्ट होत दुःखबोधाची अनुभूती, सत्यस्पर्श, प्रतिक्षण सत्याला होणारा स्पर्श जाणणं आणि त्यावरती स्थिर राहणं, कमठाणानं आणि आलंबनानं सूक्ष्मतेनं अनुभूती घेत परियत्तीसाठी सजग होणं, धम्म श्रवणासाठी सजग होणं, धम्म देसणा ऐकण्यासाठी प्रतिक्षण सावध राहणं, कारण आपल्याला ते आचरणात आणायचं आहे, त्याची पटीपत्ती झाली पाहिजे आणि ते आचरणात आल्यानंतर त्याची भावना होईल, पटिवेधन होईल. त्यामुळे या प्रतिक्षणाची सजगता, स्मृतिमानता जी आहे ती सत्याकडे प्रवाहमान राहणारी, प्रज्ञेमध्ये प्रवेश करणारी, प्रज्ञेचा विहार अनुभवणारी, निब्बाणाला स्पर्श करणारी अशी अनुभूतीतून प्रवाहमान असणारी आपण अनुभवूयात. सजग, प्रतिक्षण सजग, प्रतिक्षण सजग, स्मृतिमान, श्रद्धावान हो, 3 रत्नांच्या प्रति श्रद्धा, पूर्ण श्रद्धा, पूर्ण विश्वास, प्रसन्नता, प्रसन्नतेसह विश्वास, पूर्ण श्रद्धा, बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रति श्रद्धा, शीलवान होत शील पुष्ट करीत श्रद्धा, खूप येणाऱ्या आनंदाच्या अनुभूती, प्रज्ञेतला विहार आपल्याला अनुभवता येणार आहे. परियत्तीसाठी सजग व्हा, सावध राहा, स्मृतिमान राहा, डोळे बंदच ठेवायचे आहेत, आसनस्थच राहायचंय, कम्मठाणावरती एकाग्रच राहायचंय आणि त्याच्यासाठी आलंबनाची मदत घ्यायची. श्वासासह कम्मठाण, श्वासाच्या येण्या जाण्यासह कम्मठाणावरती एकाग्र राहायचंय आणि परियत्ती धम्म श्रवण करायचंय. माननीय मनोहर सुरदास सर
या ठिकाणी जॉइन झालेले आहेत. मागच्या अधिमुखाच्या असणाऱ्या मुद्द्यासह आपण आणखी धम्म विषयाच्या अनेक केंद्रांना स्पर्श करीत खोलात प्रवेश करणार आहोत. परियत्ती अधिकाधिक सक्षम, सूक्ष्म, स्मृतिमान राहून ग्रहण करणार आहोत. त्यामुळे सजग राहा, स्मृतिमान राहा, कम्मठाणावरती एकाग्र होत श्वासाच्या आलंबनासह सरळ राहत. डोळे बंदच ठेवायचे आहेत. डोळे उघडे ठेवून उगीचच इकडे तिकडे पाहायचं नाही. फक्त श्रवण करायचं, धम्म श्रवण करायचं. मी आदरणीय मनोहर सरांना विनंती करतो त्यांनी धम्मदेसनीला सुरुवात करावी. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा पुन्हा मी विनंती करतो मनोहर सरांना की त्यांनी धम्मदेसनीला सुरुवात करावी. नमो बुद्धाय. जय भीम सर. नमो बुद्धाय. आजच्या पौर्णिमेच्या शुभ दिनी परिवर्तित पाहूया. हे आपण एक अधिमुख या समय घेऊया आणि अधिमुखाच्याच अनुषंगाने आपण हे पंचनिवारण सुरू करीत आहोत. पंचनिवारणामध्ये आपण कामछंद व्यापाद थीनमिद्द उद्धच्च कुकुच्च आणि विचिकित्सा. विचिकित्सेचा आपण सूक्ष्मतेने जेव्हा खोलवर जाऊन बघितलं तर विचिकित्सा ही निर्माण होण्यासाठी ॲक्च्युली अधिमुख हा प्रमुख भाग असतो आणि अधिमुख हा एक मेंटल फॅक्टर आहे, चेतसिक आहे. म्हणजे अधिक सूक्ष्म असा हा घटक आहे की जो मनाबरोबर जे युनिव्हर्सल मेंटल फॅक्टर आहे, म्हणजे 7 हे युनिव्हर्सल सर्वसाधारण चेतसिका. ते मन आणि सर्वसाधारण 7 चेतसिकेबरोबर 6 की जो कोणता आपल्या इंद्रियाचा विषय आपण ग्रहण करतो, तो ग्रहण करताना ह्या 6 चेतसिकेच्या अनुषंगाने किंवा त्यांचा संयोग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आपला विषय हा पूर्णत्वात जाऊ शकत नाही. म्हणजे आपल्या क्षण प्रतिक्षण जे असंख्य आपण विचार धारण करतो किंवा विचारात आपण रममाण होतो, अडाणी असेल किंवा प्रज्ञावान असेल, सुशिक्षित असेल, कोणत्याही खेड्यापाड्या, शहरात, नगरात, कोणत्याही पृथ्वीवरती किंवा अन्य कुठंही जो कोणी हे जीवित आपलं आयुष्य भोगत असतो किंवा आयुष्याची सुरुवात करत असतो, तर ह्या विचारानेच होत असते. आणि हे जो विचार आपला ह्या 6 ज्या विषयानुरूप 6 चेतसिक आहे, वितर्क, विचार, प्रीती, अधिमुख, छंद आणि वीर्य. तर ह्या 6 ज्या विषयाच्या अनुषंगाने ज्याला पकिन्नक पालीमध्ये म्हटलेलं आहे, या पकिन्नक मेंटल फॅक्टर चेतसिक च्या अनुषंगानेच आपला विषय हा आपल्या मनामध्ये विचार हा येत असतात आणि असंख्य विचार क्षण प्रतिक्षणामध्ये येत असतात. तर ह्या अधिमुखाच्या अन्वयाने आपण अजून 1-2 उदाहरण घेतले होते. तर हे एक उदाहरण जे जिवंतपणाचं साक्ष आहे आपल्या अभिधम्माच्या संदर्भामध्ये. आणि काही उपासकांनी रूपाच्या बाबतीत पण काही प्रश्न क्रिएट केलेले होते, की रूपाचं उदाहरण देऊन आपलं हे विचिकित्सा किंवा सगळे जे पंचनिवारण आहे त्याची स्पष्टता द्यावी. तर अधिमुख्य असेल, रूप असेल किंवा सगळे पंचनिवारण असतील, तर एक छोटीशी कथेच्या
आधाराने तुम्हाला ते स्पष्ट होतील. तर भगवंताच्या कालखंडामध्ये एक राजाच्या प्रमुख असा श्रेष्ठी होता. भरपूर श्रीमंत होता. जसा की आज टाटा, बिर्ला किंवा अडाणी, अंबानी आहेत. अशा एका मोठ्या परिवारातला एक श्रेष्ठी होता. त्याला चांगली रूपवान, सौंदर्यवती, तारुण्यात आलेली मुलगी होती. फार प्रिय असणारी, लाडकी असणारी. तर तिचं जे तारुण्याचं बघून त्यांनी एक मजला आपल्या इमारतीमधला एक पूर्ण मजला तिच्यासाठी ठेवला. चांगला तिला सजावट केलं, चांगल्या सोयी-सुविधा दिलं आणि तिच्या सेवेसाठी असंख्य दासी तिच्याबरोबर दिल्या. तर ती त्या ऐश्वर्यामध्ये अ, आपलं जीवन व्यतीत करीत असताना त्या नगरातून एक दृश्य तिने बघितलं, की रस्त्यातून एक आरोपी ज्याच्यावरती वधाचा आरोप आहे आणि तो सिद्ध झालेला आहे. त्याला वधस्तंभाकडे घेऊन जात आहे. बलधारी सैनिक सह त्याला घेऊन जात असताना वधस्तंभाकडे ती त्याला बघते आणि तिच्यामध्ये त्या आरोपीच्या विषयी, गुन्हेगाराच्या विषयी एक वेगळाच अ, आसक्ती निर्माण होते आणि ते आसक्ती म्हणजे ती पूर्णपणे त्याला आपलंसं करावसं वाटते आणि त्याच्याबरोबरच मी विवाह करेल, असं आपल्या आईला आणि वडिलांना सांगते. आई-वडील तिला फार वेगवेगळ्या माध्यमातून सांगताय. तो गुन्हेगार आहे. त्याचा गुन्हा हा सिद्ध झालेला आहे. राजाने त्याला वधाची शिक्षा दिलेली आहे आणि काही कालावधीमध्येच त्याचं वध अ, होणार आहे. म्हणजे त्याला त्यावेळेस एकतर उंच कपाळीवरून खाली टाकायचे किंवा फाशी द्यायचे किंवा शिर उडवायचे. तर अशा ह्या अ, गुन्हेगाराबरोबर, आरोपीबरोबर तू फसून जाऊ नको. तुझं मन त्याच्यापासून वेगळं कर. आपण त्यापेक्षा अधिक एखादा राजकुमार असेल, श्रेष्ठी असेल, त्याच्याबरोबर तुझा विवाह मोठ्या थाटामाटामध्ये करू. तुला सर्व प्रकारच्या सुखसुविधा तिथं मिळतील आणि याच्यापेक्षाही जास्त तुला वैभव्य तुला प्राप्त करून देऊ. परंतु मुलगी त्यांचं ऐकत नाही. आपलं खाणं-पिणं सोडून देते. सगळं निराशाजनक स्थितीत हे करते आणि आईला सांगते, "जर मला माझं लग्न त्याच्याबरोबर केलं नाही, तर मी जीव सोडून देईल." आई मायाळू असते आपल्या मुलीच्या बाबतीत आणि सगळ्याच स्त्री मुलांविषयी प्रेमळच असतात, मायाळू असतात. ती तिच्या पतीला सांगते, की "काहीही करा, नाहीतर आपली मुलगी ही जीव सोडून देईल." आणि मग वडील बरेच प्रयत्न करतात. प्रधानापासून, सेनापतीपासून, तुरुंग अधिकाऱ्यापासून आणि सर्वांना मोठ्या प्रमाणात अमाप संपत्ती खर्च करतात आणि त्याला टाळतात आणि तिचं लग्न त्याच्याबरोबर लावून देतात. काही दिवस ते तिथंच राहतात. त्या मुलाला असं वाटते की काही दिवसानंतर हिला माझ्या वस्तुस्थितीची जाणीव होईल आणि हे मला सोडून देईल. तर तो असं नियोजन करतो, की आपण गावी निघून जावं. म्हणजे हिला माझ्या पत्नीला दुसरा निर्णय घेता येणार नाही आणि त्या अनुषंगाने मग तो पतीला आपल्या मतानुसार निर्णयाधीन करतो आणि गावी निघून जातो. त्याच्या त्याच्या गावामध्ये तो काही काळ दोघंच्या दोघं समरस होतात. काही जीवन व्यतीत करतात आणि त्याला असं वाटते,
की काही दिवसांनी परत हिच्या मनात काही शंका येऊ शकतात. तर हिच्याबरोबर जे आई-वडिलांनी फार मोठ्या प्रमाणात जे दागदागिने आणि सोनं व हिरे, रुपे दिलेले आहेत. ते सगळे आपण घ्यायचं आणि हिला मारून टाकायचं. तर घरामध्ये मारता येणार नाही. म्हणून तो काय म्हणतो, की एक डोंगरावरती माझं कुलदैवत आहे. त्या डोंगरावरती आपण जाऊया. देवीला नमस्कार करायचं. आपल्या जीवनामध्ये सुख आणि शांती प्राप्त होईल. त्या मुलीला पण वाटते, कारण ती नवऱ्याची प्रत्येक गोष्ट ऐकत असते. तर ती पण मोठ्या आनंदाने त्याच्याशी त्या निर्णयाशी सहमत होते. चांगल्या प्रकारचं उठते. म्हणजे जसं दिवाळीमध्ये लोकं नटून-थटून करतात, तसं ती नटते-थटते. चांगली साडी सगळं दागदागिने बरोबर सगळं तो तिला घ्यायला लावतो सोबत आणि आपण त्या कुलदैवताला ते सगळं दाखवूया त्यांच्यासमोर, असं म्हणून तो घेऊन जातो. त्याच्यासोबत येताना पायथ्यापर्यंत काही नातेवाईक असतात, भाऊ-बंधकी किंवा इतर नातेवाईक. तो त्यांना म्हणतो, "आता इथून फक्त पत्नी आणि मीच, आम्हीच त्या देवीसाठी नैवेद्य देणार आहोत. आमची जी इच्छा आहे, आकांक्षा आहे किंवा आम्ही जे मानलेलं आहे, ते फक्त आम्ही दोघंच देणार आहे. तर तुम्ही वर येऊ नका. इथूनच परत जा." सगळे त्याचे नातेवाईक आणि जे काही भाऊबंद होते, ते तिथून परत जातात. आणि मग त्या मोठ्या जसं आपण बघितलं, की पुण्यामध्ये चतुरशिंगी आहे उंचावरती किंवा नाशिकला जी आहे, इथं वरती डोंगरावरती, तर उंचावरती त्यावेळेस देवी असायच्या, आताही आहेत. तर अशा उंचावरती तो मोठ्या डोंगरावरती घेऊन जातो आणि तिथं वर्दळी नसते. फक्त ते दोघंच असतात. तो तिथं जातो, देवीला नमस्कार करतो. ते दोघंही चांगल्या श्रद्धापूर्ण त्यांना वंदन करतात आणि नंतर तो आपलं खरं रूप तिला सांगतो, की "तू असं कर, हे सगळं दागदागिने आणि जेवढंही काही असेल हिरे, रूप ते सगळे मला काढून दे. आता तुझा आयुष्य फार अल्प आहे. मी गुन्हेगारच आहे. चोर आहे, दरोडेखोर आहे आणि मला अनाश सगळी संपत्ती मिळालेली आहे. ती मी घेतो आणि तुला ह्या कडेवरून लोटून देतो. तुझं मृत्यू हा जवळच आलेला आहे. तर तिला दुसरा पर्यायच नसतो. कारण एवढ्या मोठ्या डोंगरामध्ये, जंगलामध्ये ते दोघंच असतात आणि तो एवढा बलधारी पुरुष त्याच्यासमोर ती काहीच करू शकत नाही. तर ती सगळे दागदागिने आपलं जेवढं काही आहे, ते सगळं जमा करते, काढून त्याच्याजवळ देते आणि त्याला सांगते, की हे सगळं तुला देते आहे. आता माझी एकच शेवटची इच्छा आहे, की जी पत्नी असते, ती आपल्या पतीलाच देव मानते. तर मी जसं ह्या देवीला आपण वंदन केलं, तसंच मी तुला वंदन करते. म्हणजे जसं 3 फेऱ्या मंदिराच्या आजूबाजूला करतात. ॲक्चुअली ती बुद्धांचं शरण जाण्याची वंदना द्यायची प्रथा असते. तर त्या पद्धतीनं मी करते आणि त्याच्यानंतर तुला जे करायचं ते तू कर. तर तो त्याला सहमती देतो. ती 3 वेळा त्याला प्रदक्षिणा घालते आणि म्हणते शेवटची, की "मी तुझा नमस्कार करते तुझ्या पायाला." तर तो त्याला संमती देतो आणि ज्यावेळेस ती त्याच्या पायाला वंदन करायला जाते, नमस्कार करायला जाते, तेव्हा ती आपली सगळी शक्ती एकवटून त्याला उचलते आणि कऱ्हाडीच्या खाली टाकून देते. तिथंच तो गतपान होतो. तर ही कृती बघून ती वनदेवता असते त्या डोंगरातली, तर वनदेवता प्रसन्न होते
आणि उदान म्हणते, की सगळे पुरुष हे बुद्धिवान आणि शक्तिमान नसतात. तर स्त्री पण ही बुद्धिमान आणि शक्तिमान असते, बलवान असते. ती प्रत्येक प्रसंग बघून आपला निर्णय घेते. अधिमुख ती पण करू शकते. बुद्धी आहे, असं एक उदाहरण म्हणते आणि एक प्लेझरता त्या वातावरणामध्ये निर्माण करते. त्याला टाकून दिल्यानंतर, त्याचा मृत्यू झाल्यानंतर तिला कळते, की आता हे संपत्ती आहे. आई-वडिलांची जी मान, मर्यादा, प्रतिष्ठा राजाच्या जवळ होती, एवढं त्यांनी माझ्यासाठी एका कैद्याला, गुन्हेगाराला काढलं. आज मी जर तिथं गेली आणि विचारतील सगळे राजवाड्यातले, सगळे राजधानीमध्ये, नवरा कुठं गेला? तर सगळ्यांना कळेल, की मी त्याचा वध केलेला आहे, मृत्यू केलेला आहे. तर माझी पण, माझ्या आई-वडिलांची पण सगळी प्रतिष्ठा ही लय होईल, नाश होईल. म्हणजे आई-वडील, समाज सगळीकडून ती आता त्या क्षणाला तिला जीवनाचं सगळं सत्य समोर दिसलं. स्वतः ती ऑब्झर्व्ह करायला लागली, समजलं गेलं आणि मग ती अधिमुख्य घेते, की ह्या गृहस्थ जीवनामध्ये राहून काही उपयोग नाही. आणि मग ती संपत्ती तशीच फेकून देते आणि मग ती जे निघंट आहे महावीर, त्यांच्या आश्रमामध्ये जाते. तिथं प्रवज्ञा घेते आणि शिकते. आता तिला सगळंच म्हणजे पूर्ण जग तिच्या जवळ नसते. ती संपूर्णपणे आता याच्यामध्ये घालून देते आणि भरपूर विद्या त्याच्यामध्ये ग्रहण करते आणि जे आचार्य होते, त्या आचार्यापेक्षाही ती निपुण होते. इतकी निपुण होते, की ते आचार्यांना पण काही-काही गोष्टीमध्ये किंवा बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्या बुद्धिकौशल्याने, आपल्या संवादाने, वादविवादाने त्यांना हरवत होती. मग ती एक-एक सोडून सगळं जे निगठ्ठांचे आश्रम होते, जे त्यांचे आचार्य होते मोठमोठे प्रसिद्ध, त्या सगळ्यांना ती बुद्धिमत्तेच्या जोरावर हरवत होती. आणि मग ती स्वतः असं तिने हे केलं, की मीच खरं म्हणजे आचार्य आहे, मीच बुद्धिवान आहे. माझ्यापेक्षा बुद्धिवान कोणीही नाही. आणि मग ती शहरामध्ये जायची, नगरात जायची, एक झेंडा लावायची आणि सगळ्यांना खुलं आवाहन करायची, की जो कोणी असेल त्यांनी माझ्याशी वादविवाद करायचा. जर वादविवादामध्ये हारलं, तर त्याने शरणागती पत्करायची आणि ती वीरांगने होईल. अशाच एका ग्रामामध्ये ती आली. तिने तिथं झेंडा लावला आणि आवाहन केलं, की कोणी असेल तर हा झेंडा काढून टाकावा आणि माझ्याशी वादविवाद करावा. तर अनासाहे त्या ग्रामामध्ये सारीपुत्त आलेले होते. त्यांनी बघितलं हा झेंडा कोणीचा आहे. तर तिथल्या तरुण मुलांनी सांगितलं असं-असं आहे आणि ती फार प्रसिद्ध आहे. म्हणजे जे आपण आधी ऐकलं तसं. तर तिचा झेंडा कोणी काढू शकत नाही आणि काढला तर तिच्याबरोबर वादविवाद च्या नुसार करावा लागतो आणि त्याच्यात ती हरवते. तर सारीपुत्त त्यांना सांगतात तरुणांना, "हा झेंडा काढून टाका." तर ते म्हणे, "नाही, आम्ही काढलं तर आम्हाला शरणागती पत्करावं लागेल. आम्ही येऊ. आम्हाला तोंड देता येणार नाही." सारीपुत्त म्हणतात, "तुम्ही काढून टाका आणि माझं नाव सांगा. मी इथं एका ठिकाणी झाडाच्या खाली बसलेलो आहे गावामध्ये. तिथं त्यांना पाठवा." मुलं ते झेंडा काढून टाकतात. आणि मग ती येते आणि बघते, तर आपला झेंडा आज आपल्याला कोणीतरी आव्हान दिलेलं आहे. तर ती फार प्रसन्न होते, की आज मी एखाद्या कोणाला तरी हरवणार आहे आणि वीरांगना इथं जाहीर करेल. तर ते त्या तरुणांना घेऊन ती मुलगी सारीपुत्त
च्या जवळ येते. सारीपुत्ताला सांगते, विचारते, "हा झेंडा कोणी काढला?" तर ते सांगतात, "मीच या तरुणांना सांगायला लावलं." तर ते म्हणते, "हे आव्हान असते, तर ते आव्हान तुम्हाला स्वीकारावं लागेल. माझ्याबरोबर बुद्धीचा वाद करावा लागेल." सारीपुत्त म्हणतो, "हो, विचार. तुला काय विचारायचं? वाद घालायचं ते वाद." ती म्हणते, "मी प्रश्न विचारते, तुम्ही उत्तर द्यायचं आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं, तर तुम्ही हारणार." सारीपुत्त म्हटले, "हो, विचार." तर ती असंख्य प्रश्न विचारते, एवढे विचारते, की ती थकून जाते. तिच्याजवळ एकही प्रश्न नसतो, कारण प्रश्न विचारल्याबरोबर सारीपुत्त त्यांना उत्तर देते. तर असं करत सारीपुत्त तिला आव्हान करतात 3 वेळा. "विचार, तुला जे प्रश्न विचारायचे ते विचार." तिन्ही वेळा विचारल्यावरती तिच्याजवळ प्रश्नच नव्हते. ती आपली हार मान्य करते. सारीपुत्ताला शरण जाते. तर सारीपुत्त त्याला विचारतात एक प्रश्न आता, की "एवढं मी तुला विचारलंय, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे." तर सारीपुत्त तिला विचारतात, की "सर्व जे सत्ता आहे, म्हणजे जे मनुष्य आहे, प्राणी आहे, जीव आहे, देव आहेत, ब्रह्म आहेत, हे सगळे कशावर आधारित आहे?" तर त्या एका प्रश्नाचं तिला उत्तर देता येत नाही. ती हारते आणि पुन्हा परत सारीपुत्ताला शरण जाते. सारीपुत्त म्हणतात, "तू असं कर, इथं जवळच सम्यक संबुद्ध आहेत. तू त्यांच्याकडे जा आणि त्यांना शरण जा." ती भगवंताकडे जाते, भगवंतांना शरण जाते आणि बुद्ध धम्म संघाला शरण जाऊन फार कमी कालावधीमध्ये ती अरहंत होते. तर अशी ही खरी गाथा आहे. ही सगळी कथा तिने स्वतः व्यक्त केली आहे, जेव्हा ती अरहंत होते तेव्हा. ह्या गोष्टीमध्ये आपल्याला पंचनिवर्णाच्या दृष्टीनं जेव्हा आपण पतपेती करतोय, आता आणि पटीपत्ती करायची असेल, तर आपल्याला पंचनिवर्णाच्या दृष्टीनं याचं अनालाइज करायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही हे अनालाइज करत नाही, तोपर्यंत आपल्याला धम्म कळत नाही किंवा आपल्याला धम्मामध्ये रत होता येत नाही, धम्मामध्ये पुढे जाता येत नाही आणि धम्मामधले जे काही अडथळे आहेत, निवारण असतील, संयोजन असतील, बंधनं असतील, तर ते आपण दूर करू शकत नाही. तर जेव्हा ती कामछंदाच्या ह्या निवारणाच्या बाबतीमध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण क्षण-प्रतिक्षण त्या पंचनिवारणामध्येच अडकत आहोत. त्या बंधनात आहोत आणि सातत्याने ह्या बंधनामध्येच रममाण आहे. परंतु याचा आपल्याला थोडीही जाणीव होत नाही आणि त्याच्यातून मग आपलं शील, समाधी आणि प्रज्ञा ही आपण प्राप्त करू शकत नाही. तर जेव्हा ती आपल्या महालातून त्या पुरुषाला बघते, तर पुरुषाचं जे रूप आहे, ती त्याची जी ठेवण आहे, ती बघून त्या रूपाला ती आसक्त होते. म्हणजे इंद्रिय तिचे डोळे आहेत. डोळे हे रूप बघते, पुरुषाचं रूप बघते. म्हणजे स्त्रीला जेव्हा पुरुष दिसतो, तेव्हा त्या पुरुषाच्या रूपाला ती आसक्त होते आणि ह्या आसक्तीमध्येच तुमचं कामछंद निवारण सुरू होते. आणि जेव्हा ते कामछंदामध्ये, ह्या निवारणामध्ये रममाण होते आणि ते मिळणार नाही जसं आई-वडील त्याला सांगतात. तर त्या रूपाच्या मध्ये जी आसक्त आहे, ज्या कामछंदामध्ये जी आसक्ती आहे, ते मिळणार नाही म्हणून ती जी रिॲक्ट होते, तिची सेकंड प्रतिक्रिया ती काय असते? तर व्यापादाची असते. तिच्यामध्ये क्रोध, संताप निर्माण होतो. तर हा व्यापाद आहे. तर कामछंदाच्या अनुकूल, प्रिय, मनात अशा गोष्टी जर घडल्या नाही, तर स्वाभाविकपणे युनिव्हर्सल रूल आहे, की त्याच्यामध्ये तुमची व्यापादच चिड-चिड, संताप, क्रोध
हा तुमच्यामध्ये उत्पन्न होतो आणि जेव्हा ह्या गौण गोष्टी तिला प्राप्त व्हायला वेळ लागत होता, तेव्हा तिनं जेवण सोडलं. तिच्यामध्ये एकदम कोणत्याही प्रकारचा उत्साह नव्हता, प्लेझर नव्हता, निराशा होती. तर मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये आपण एनर्जी निर्माण करत नाही. आपल्या शरीराला पुरेशी एनर्जी मिळत नाही. ही जी स्थिती असते, ती थीनमिद्दाची असते. तर तिची जी कंडिशन झालेली होती, एकदम निराशायी, आजारासारखी. तर अशीही आपल्या जीवनामध्ये जेव्हाही असं घडते, तेव्हा आपल्यामध्ये थीनमिद्ध आलेलं असते. आपल्या शरीरामध्ये, ह्या रूपामध्ये, ह्या नामखंडाच्या सगळ्याच प्रकारामध्ये वेदना, संज्ञा, संकार आणि विज्ञान याच्यामध्ये एनर्जी नसते. म्हणजे रूपेची आणि काया आणि मन याच्यामध्ये एनर्जी नसते आणि थीनमिद्ध झालेलं असते. आणि जेव्हा आई-वडील त्याला प्राप्त करत नाही, तोपर्यंत तिची जी स्थिती होती, ती अतिशय बेचैन होती. होईल की नाही होईल, की काय होईल? तर मी मरायला सुद्धा ती अ, तयार होती. आपल्या आईला सांगते, की मी जीव देऊन टाकेल. तर ही जी स्थिती आहे, ती उद्धटच्या खूप उच्च आहे. आणि जेपर्यंत तिला ह्या सगळं काही गोष्टी प्राप्त होत नव्हत्या, आपल्या अधिमुखाप्रमाणे काही होत नव्हता, म्हणून ती काय होती, की विचिकित्सेमध्ये होती. सारखं तिला ती बेचैनी होती. आपलं अधिमुखाप्रमाणे आपलं जो निर्णय आहे, जे कामछंदाचं निवारण आपण प्राप्त करू की नाही करू, तर ह्या संपूर्ण कालखंडामध्ये तर अशा स्वरूपामध्ये या पंचनिवारणाचं आपण बघतो आहे, की जोपर्यंत तुम्ही जे धारण केलेला आहे, जो अधिमुख घेतलेला आहे, तो पूर्ण होत नाही. त्या कालखंडामध्ये तिची जी काही स्थिती असेल, ती स्थिती ही विचिकित्सेची होती आणि त्याच्यातच ती रममाण होत होती. तर असं संपूर्ण स्टेज बाय स्टेज आपण जर लक्षात घेतलं, तर हे आपल्या दिसून येते. आता एक शेवटचा टप्पा आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण शेवटच्या टप्प्यातलं एक विश्लेषण हे घेऊया, की सारीपुत्ताच्या समवेत जाते ती, त्याच्याशी संवाद करते आणि आपलं जे तिचं जे अधिमुख्य झालेलं होतं, की मीच बुद्धिवान आहे, मीच वीरांगना आहे, मीच प्रज्ञावान आहे. तर हे अधिमुख्य सारीपुत्त तिचं टराटरा फाडून टाकतात आणि सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतात. एवढंच नाही, तर तिला आव्हान देतात, की "तू विचार प्रश्न, विचार प्रश्न, विचार प्रश्न." तिची जी संपूर्ण बुद्धिमत्ता आहे, ती सगळी ही काहीच नसते, असं तिला स्वतः मनाला वाटते. म्हणजेच तिचं अधिमुख ही स्वतःच तिचं चुकीचं होतं हे लक्षात येते. आणि जेव्हा सारीपुत्र तिला विचारतात, की हे सर्व जीव, मानव असेल, वनस्पती असेल, प्राणी असेल, अविचीपासून तर मनुष्य, देवलोक असतील, ब्रह्मा असतील, सगळे जे काही आहे सत्ता, हे कशावर आधारित आहे? तर याचंही तिला उत्तर आलं नाही आणि त्या अनुषंगाने परत ती सारीपुत्ताला शरण जाते. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये जेव्हा तिला तिचं ज्या अभिमुखाच्या आधारे तिचं जीवन हे चालू होतं. प्रत्येक टप्प्यामध्ये जर आपण बघितलं, की तिने रूप बघितल्याबरोबर ते मिळवण्यासाठीचं तिचं अधिमुख्य. ती जेव्हा त्याला सगळ्या शक्तीनुसार त्याला मारते, त्यावेळेसचं तिचं अधिमुख्य. ती संपूर्ण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करते, आचार्य होते, महाआचार्य होते आणि स्वतः एवढी वीरांगनासारखी वागते. तर ह्या वेळेसचं तिचं अधिमुख्य आणि मग जेव्हा सारीपुत्ताच्या समोर जाते, तेव्हा तिला कळते, की आपलं अधिमुख्य हे काहीच नाहीये. तर आपण अधिमुख्याशिवाय आपलं जीवन आहे
आणि मग जेव्हा ती बुद्धांना शरण जाते, तेव्हा बुद्ध धम्म संघाला शरण जाते आणि जेव्हा ती ह्या ही अ, भिक्खुनी बुद्ध धम्म संघाला शरण जाते, तेव्हा आपण अजूनही तेच विचारतो, की बुद्ध धम्म संघाला शरण जाणे त्याच्यावर अविश्वास निर्माण करत नाही. तेव्हा विचिकित्सा जाते. तर हिच्यापासून ही प्रथा ही चालू झाली, की ही विचिकित्सा आहे. अनुषंगाने पण आपण ह्याचं जोपर्यंत चांगल्या प्रकारचं पती-पत्नी आणि पतिवेदन करत नाही, तेव्हा आपल्या लक्षात येत नाही, की ती कशालाच आधी तिला काय मिळालं, की "सब्बे सत्ता टिटिका" हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न काय आहे? धम्म आहे आणि तिला धम्म कळाला आणि ती शरण गेली. कोणाला शरण गेली? तर सारीपुत्त. सारीपुत्त कोण आहे? भंते आहे. भंते कोण आहे? संघ आहे. संघाला शरण गेली. मग सारीपुत्तांना वाटलं, की बुद्ध धम्म संघाला शरण जायला पाहिजे. म्हणून तिला बुद्धांकडे पाठवलं आणि मग जेव्हा ती बुद्धांना जाते, बुद्धांना शरण जाते, बुद्धांकडून कम्मठाण घेते आणि फार कमी कालावधीमध्ये अरहंत होते. आपले सगळे निवरणासहित सगळे बंधनं ती नाश करते आणि ती अरहंत होते आणि ह्या गोष्टीला अनुषंगाने आपण म्हणतो, की बुद्ध धम्म संघावरती संशय नको असायला पाहिजे, त्यांच्यावर विश्वास असायला पाहिजे, तेव्हा आपली विचिकित्सा जाते. परंतु ही गोष्ट आपण परियक्ती, प्रतिपत्ती आणि प्रतिवेदनाच्या मार्फत जोपर्यंत धम्म समजून घेत नाही, जोपर्यंत धम्म तुमच्याजवळ अ, धारण करतात, तेव्हा तुमचं अधिमुख्य होते. तोपर्यंत जे काही तुमच्या जीवनामध्ये चालू आहे, ते अधिमुखाशिवाय चालू आहे. म्हणून तुमच्यात विचिकित्सा आहे. तर मला असं वाटते, की ह्या थेरी गाथेच्या तिच्या जीवनावरून आपल्याला हे सगळे निवारण चांगल्या प्रकारे समजले असतील. आ आणि या पंचनिवारणांच्या अनुषंगाने आपण परिती, पतिपत्ती आणि पतिवेदन हे सातत्याने करत राहा. कुशल कर्म हे क्षण प्रतिक्षण करा, पुण्य अर्जित करा आणि आपल्यालाच ह्या थेरीगाथेप्रमाणे निब्बाणाचा साक्षात्कार व्हावं, ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात. कुंडलकेशा या थेरी, अरहंत थेरी ज्या होत्या त्यांच्या अनुषंगानं माननीय मनोहर सरांनी जी कथा या ठिकाणी सांगितली आणि त्याचं सगळं सर्व पंचनिवारणाच्या अनुषंगानं चिकित्सा केली, लक्ष देण्याच्या अनुषंगानं, ते खूप महत्वाचं उदाहरण आहे. सारीपुत्त भंतेंनी एक काय आहे असा शेवटचा प्रश्न विचारून कुंडलकेशाचा जो पराभव केला आणि ती प्रचंड प्रज्ञावान होती. तात्काळ भगवान बुद्धांच्या जवळ गेल्यानंतर कम्मठाण घेऊन अरहंत त्या झाल्यात. तर या अनुषंगानं जो सातत्यानं अधिमुख अधिमुख असा शब्द जो मनोहर सरांच्या बोलण्यातून येत गेला, तर त्याच्यामध्ये एकतर काही वेळेला अभिमान आणि गर्व असा त्याचा पर्यायी अर्थसूचक ध्वनित होणारा भाग त्या ठिकाणी लक्षात आला. पण त्याच्यातील असणारी ऊर्जा जी आहे, वीर्य जे आहे, म्हणजे ज्ञानासाठीचं, प्राप्तीसाठीचं जे वीर्य आहे, तो जो भाग आहे, तो खूप महत्वाचा प्रयत्नरत राहणारा जो आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्ञानापर्यंत पोहोचणं, परंतु त्यामधून गर्व किंवा अभिमान ध्वनित होण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तो भाग जर टाळला तर पुढची सत्यस्थिती त्याला बाजूला सारलं तर सत्याला स्पर्श करण्याची बाजू जी आहे ती उघड होत जाते. मला असं त्या ठिकाणी दिसतो तो अधिमुख अधिमुख शब्द येत असताना देखील. पण हे सगळं सेशन जे आहे आपल्या प्रश्नांसाठी खुलं आहे. आपण चर्चा करू शकतात. अधिमुख
पंचनिवर्ण आणि बाकीच्या अनुषंगानं 40 पर्यंत म्हणजे अजून साधारणतः 20 ते 25 मिनिटं आपण चर्चा करूयात आणि मग थोडक्यात आपण मंगलमैत्री घेऊन अष्टशिलाच्या ग्रहणाकडे जाऊयात. हे सेशन खुलं आहे. सर्वजण बोलू शकतात आपण. असताना परियत्तीचा अनुभव घेत असताना आणि पट्टीपत्तीमध्ये सक्षम होत असताना प्रश्नांचं निवारण झाल्यासारखं वाटत असेल तर तसंही आपण बोलू शकतात. किंवा सूक्ष्मतेनं काही प्रश्न जर असतील, मी सुरुवात करण्यासाठी विचारतो, सर तो अभिमान आणि गर्वाच्याकडे जाणारा तो भाग असू शकतो अधीमुखाच्या आपण जो सांगितला, कारण त्याच्यातनं ध्वनित होणारा अर्थ अधीमुखाचा त्या पद्धतीने येत होता. यावरती थोडासा प्रकाश टाकून किंवा त्यानंतर दुसरा प्रश्न एक आपण सर्व उपासकांसाठी घ्याल, की 6 सब्ब चेतसिक यांचा जो उल्लेख आपण केलेला जो आहे, त्याच्यामध्ये देखील अधीमुखाचा छंदाचा असा उल्लेख केलेला आहे. तर त्यावरती थोडासा आपण प्रकाश टाकावा. म्हणजे अ, स सर्व उपासकांना त्या अनुषंगानं माहिती मिळेल. मनोहर सर. छान सर. अधिमुख ही चेतसिक आहे आणि ही चेतसिक जोपर्यंत म्हणजे ती स्त्री आहे आणि तिला ते रूपवान एक रूप दिसलं आणि त्या रूपाला ती आकर्षित झाली. तर हे आकर्षित होण्यासाठी तिच्यामध्ये जे अधिमुख्य छंद आणि वीर्य आणि वितर्क, विचार, प्रीती. तर तिला दिसल्याबरोबर जो वितर्क आहे म्हणजे विषय झाला आणि विषयाशी अनुरूप जो तर्क होता, त्या वितर्काच्या अनुषंगाने तिच्यामध्ये विचार निर्माण झाला आणि विचार तिला अनुरूप होता आणि तो विचार अनुरूप होता, प्रिय होता. म्हणून तिच्यामध्ये काय झालं, प्रीती निर्माण झाली. तर ह्या 3 चेतसिका ज्या 6 मधल्या 3 अशा पद्धतीनं तिच्यामध्ये निर्माण झाला आणि अधिमुख म्हणजे आता ते आपल्याला मिळायला पाहिजे, प्राप्ती व्हायला पाहिजे. हे तिच्यामध्ये डिटर्मिनेशन आलं. तर डिटर्मिनेशन हा निर्णय आहे. निर्णय आणि अहंकार, इगो हा अगदी डिफरंट आहे. त्याच्यामध्ये त्याचा भाग येत नाही. जेव्हा तुमच्यामध्ये अहंकार येतो, तेव्हा ती वेगळी गोष्ट आहे. तर हा फर्स्ट म्हणजे की ही सुरुवात आहे तुमच्या इंद्रियाची आणि तुमच्या इंद्रियाला तुमचं कार्य सुरू होण्यासाठी म्हणजे डोळ्याला अनुरूप रूप दिसलं किंवा आपल्या कानावरती प्रशंसेचे शब्द आले, गौरवाचे शब्द आले किंवा अनादराचे शब्द आले, टीकेचे आले. तर ह्या कानाचा आणि शब्दाचा म्हणजे आवाजाचा जेव्हा संबंध येतो आहे, तर तेव्हा ह्या ज्या 6 चेतसिक आहे, ह्या 6 चेतसिकाचं कार्य सुरू होते. तर याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही त्याच्यात प्रतिष्ठित होऊन पूर्णपणे वाहून जात नाही, म्हणजे अ, एखाद्या महापुरामध्ये वाहून जात नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये अहंकार येत नाही किंवा गर्व येत नाही. तर दॅट इज द फर्स्ट स्टेप. ही सुरुवात आहे. ह्या सुरुवातीमध्ये हा अधिमुख आहे आणि त्यामध्ये ती डिझायर झालं, छंद आहे. की छंद की तो मला हवाच आहे. ते रूप मला हवं आहे आणि
हे जे आहे तिचं सगळं वागणं आणि त्या अनुषंगाने मग ती जी कार्य करते, तिच्यामध्ये जी एनर्जी उत्पन्न होते अ, आणि ती ॲक्टिंग करते, तर हे सगळं वीर्य झालं. तर हे 6 चेतसिक आपण ह्या उदाहरणामध्ये समजून घेतले आणि अधिमुख्य आणि अहंकार ह्या सेपरेट थिंग्स आहेत. ते याच्यामध्ये येत नाही. जेव्हा तुम्ही एखादं कार्य करतात, एखादं धारण केलेलं आहे काहीतरी आणि ते धारण करून तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे बुडालेले आहात. म्हणजे नदीमध्ये महापूर आलाय आणि त्या महापुराच्या मुख्य धारेमध्ये आहे. आता तुम्ही त्याच्यामध्येच वाहत आहे, की एखादा असं काहीतरी तुम्ही अ, ग्रहण केलेलं आहे आणि ते सातत्यानं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ते पाळतात, अनुकरण करतात आणि ते अनुकरण इतरांवरती लादण्याचा प्रयत्न करतात किंवा आपल्या जीवनाचा त्याचा पूर्ण अविभाज्य भाग करतात, तेव्हा तुमच्यामध्ये तो अहंकार होतो, गर्व होतो. तर अधिमुख्य आणि गर्व ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि हे 6 जे मेंटल फॅक्टर आहेत, हे मेंटल फॅक्टर आपल्या जसा-जसा इंद्रियाचा विषय सुरू होतो, तसा-तसा हे प्रसंगानुसार आपल्याशी हे संपयोग होत असतात, म्हणजे एकत्र होत असतात. कधी-कधी 5 होतील, कधी 6 होतील, कधी 4 होतील. तर ह्या पद्धतीनं यांचं हे कार्य आपल्या इंद्रियाचं आणि इंद्रियाचं जे विषय आहे, ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टच्या अनुषंगाने आपली जी विचाराची गती किंवा विचार करण्याचा जो प्रवाह आहे, जे विचार करण्याची जी आपली अ, मानसिकता आहे, त्या मानसिकतेवर ह्या 6 शिक्षा तुमच्याशी संपयोग होत असतात. म्हणजे त्या एकत्र येत असतात. हां, पगार सर. म्हणजे अधिमुखाच्या अनुषंगानं ज्या वेळेला तुमच्या बोलण्यातनं उल्लेख येत जातात, त्यावेळेला एकतर मला असं वाटतं, की त्यातली एकतर निर्णायक अर्थाची स्पष्टता ही दृश्यमान होत नाही. दुसरा भाग असा, की तो एकतर अभिमानाच्या अर्थानं ध्वनीत येणारा असा अर्थ तो होत जातो किंवा दुसरा एक अर्थ त्याचा स्पष्टतेनं उपासकांना समजावा या अनुषंगानं मला असं वाटतो. तो सब 6 चेतसिकांच्या अनुषंगानं ज्यावेळेला त्याचा उल्लेख केला जातो, त्यावेळेला वीर्याकडे जाणारी असणारी जी प्रयत्नरत अवस्था आहे आणि त्यासाठी ध्येयाकडे संकल्पपूर्वक असणारा जो प्रवास आहे. म्हणजे माझा सगळा भर या अनुषंगाने आहे, की तो अधिमुख अशा पद्धतीने सर्व उपासकांसाठी स्पष्ट व्हावा, की ज्याला त्या चेतसिकाची पूर्णपणाने ओळख व्हावी. म्हणून मी त्याचा पर्यायी शब्द किंवा त्याची अर्थसंकल्पना ही चित्तामध्ये सर्वांच्या स्पष्ट व्हावी या अनुषंगाने पाहतो आहे. आणि या 6 चेतसिकांच्या मध्ये असणारं जे वीर्य आहे, त्या वीर्याच्या अनुषंगाने म्हणजे निर्णायक होत जाताना ती प्रयत्नरत संकल्पपूर्वक असणारी अवस्था म्हणजे ते करायचंच, त्याला भिडायचंच, त्याला घेऊनच जायचं. अशा पद्धतीचा असणारा दृढ संकल्प स्वरूप असणारा भाग, जर गर्व, अहंकार किंवा अभिमान या शब्दांना जर सदोषता दिसते आणि त्याला जर बाजूला सारायचं जर झालं, तर मग या पद्धतीनं तो अधिमुख अर्थात ध्वनित करणारा म्हणून आपल्याला प्रतिष्ठित करता येऊ शकता येतो आणि मग त्याचा अर्थ एकदाचा तो स्पष्ट झाला, की 6 सब्ब चेतसिकांमधून तो अधिमुख जो आहे, तो आचरणात किंवा ओळखायला सर्वांसाठीचा स्पष्ट होईल असं वाटतं. म्हणून मी हे आपल्यासमोर ठेवलेलं आहे. मनोहर सर. सर, अधिमुख्य ही चेतसिक आहे आणि ही चेतसिक अ, ही अ, आपल्याला ती मुलीने रूप बघितलं आणि रूप बघितल्यावरती ती त्या रूपाला असं म्हणजे तिला प्रिय वाटलं.
प्रिय वाटल्यामुळे तिच्यात आसक्ती जे निर्माण होण्यासाठी अ, जो अधिमोक्ष तिच्यामध्ये आला, जर अधिमोक्ष जर नसता, तर ती ती त्या रूपामध्ये आसक्त झाली नसती. तर इंद्रियाचा विषय आहे फक्त, की तिच्या डोळ्याला एक रूप आहे आणि ते रूप पुरुषाचं आहे. पुरुषाचं रूप तिला प्रिय वाटलं आणि प्रिय वाटल्यामुळे जी आसक्ती तिच्यामध्ये निर्माण होते आहे. ते आसक्ती निर्माण होण्यासाठी अधिमुख्य जोपर्यंत ते चेतसिक त्याच्या संपजन्य होणार नाही, तोपर्यंत ते आसक्तीमध्ये कन्व्हर्ट होत नाही. आणि अधिमोक्षाबरोबर काय लागेल? छंद लागेल, डिझायर लागेल, की ही जे माझं रूप आहे, हे जे प्रिय रूप आहे, हे प्रिय रूप मला प्राप्त व्हायला पाहिजे. आणि मग हे प्राप्त होण्यासाठी ती जी काही प्रयत्न करते आहे, प्रत्येक आईला सांगते, वडिलांना सांगते, खाणं-पिणं सोडून देते आणि मी मरून जाईल, अशा ह्या ज्या प्रकारच्या तिच्या स्टेप आहेत, तर त्या सगळ्या ह्या वीर्याच्या संदर्भात म्हणजे ती सातत्यानं ते धारण करण्यासाठी जे प्रिय रूप आहे, ते प्रिय रूप तिला प्राप्त होण्यासाठी ती ज्या स्टेज, जी प्रक्रिया करते आहे, ही सगळी प्रक्रिया ही वीर्य आहे म्हणूनच करते. जर वीर्य नसलं तर ती काहीच करू शकत नाही. जर आपल्याला एखादं म्हणजे रोगग्रस्त एक म्हातारी स्त्री दिसली, तर तुम्ही त्याच्यामध्ये अधिमुख होणार नाही, त्याच्यात छंद टाकणार नाही, डिझायर व्यक्त करणार नाही आणि त्याच्यात वीर्य टाकणार नाही. म्हणजे सातत्यानं ती प्राप्त व्हावं असं तुम्ही करणार नाही. एखाद्या स्त्रीला एखादा म्हातारा मनुष्य, रोगाने पिडलेला मनुष्य बघून कधी ती आसक्त होणार नाही. त्याच्यात तिचं प्रिय रूप होणार नाही. ती आसक्त होणार नाही आणि आसक्त जर ती झाली नाही, तर तिच्यामध्ये अधिमोक्ष आहे. तो जो छंद आहे, जी इच्छा आहे, ती जी डिझायर तिच्यामध्ये आहे, की ते प्राप्त व्हावं असं रोगग्रस्त म्हातारा मनुष्य एखाद्या तरुण मुलीला तो तिच्यामध्ये तिचं डिझायर नसणारच आहे. आणि अधिमुख डिझायर नसेल, तर ती वीर्य कशाला करेल? ते तिला आवडच निर्माण होत नाही. असा म्हातारा मनुष्य, रोगग्रस्त मनुष्यामध्ये ती आसक्त होणारच नाही. ते प्रिय रूप तिला चांगलं वाटणारच नाही. आणि मग जर चांगलं नसेल, तर ती वीर्य करतच नाही. ती दुसऱ्या डोळ्याचा दुसरा विषय घेते. म्हणजे त्या जो तिला प्रिय वाटणारा जो रूप आहे, त्या रूपामध्ये ती जर आसक्त झाली, तरच हे अधिमुख छंद आणि तुमचं वीर्य होईल. जर नसेल, एखाद्या लहान मुलाला एखादं काही चॉकलेट दिलं, तो लगेच तिकडे आसक्त होतो. आणि तुम्ही चॉकलेट बरोबर त्याला सांगितलं, वही पुस्तक घे आणि अभ्यास कर, तर तो त्या अभ्यासाकडे तो जात नाही. तर त्याचं जे अधिमुख्य छंद आणि वीर्य आहे, ते पाटी पेन्सिलकडे जाणार नाही, पुस्तकाकडे जाणार नाही, अभ्यासाकडे जाणार नाही. त्याचं लक्ष कुठे जाईल? तर चॉकलेटकडे जाईल. चॉकलेटकडे गेल्यामुळे त्याच्यामध्ये ते निर्णय होईल, मला पाहिजे. मग त्याच्यात छंद निर्माण होईल आणि छंदामुळे तो ते प्राप्त करण्यासाठी मग रडणार किंवा हट्ट करणार किंवा झटकन उडी मारून हात घालून तिला पकडणार नाही. तर हे जे ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये चालू होते आहे, तर ही ॲक्टिव्हिटी ही अधिमुख्य, छंद आणि वीर्य या संदर्भात आहे. हां, पगार आहे सर. आपल्या बोलण्यातून मनोहर सर अधिमुख्य हा शब्द वापरताना वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे अर्थ ध्वनित होताना दिसतात. नेमका एक अर्थ ध्वनित होताना दिसत नाही. म्हणजे आता अधिमुखाचा ज्यावेळेला संदर्भ आपल्या बोलण्यामध्ये आला, तर तो लक्ष या अनुषंगाने येताना दिसतो किंवा छंदाच्या अनुषंगानं येताना दिसतो. काही वेळेला आसक्तीच्या अनुषंगानं येताना दिसतो. अगोदरच्या वेळेला तो अभिमानाच्या अनुषंगानं आलेला दिसला.
म्हणून मी अगोदरच्याही म्हणजे मागच्याही एका याच्यामध्ये मी म्हणालो होतो, की याला पर्यायी शब्द म्हणून तुम्ही तुमच्या चिंतनामध्ये कोणकोणते घेतलेले आहेत? पर्यायी शब्द. म्हणजे विवरण जे आहे, विवरणाच्या अनुषंगाने त्याचे अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने ध्वनित होताना मला दिसतात. आणि मला असं वाटतं, की उपासकांना याच्यातलं पूर्णपणानं म्हणजे मला असं वाटतं, की पूर्णपणानं आकलन झालेलं नसावं कदाचित. किंवा जर झालेलं असेल परफेक्ट पद्धतीनं, तर एखाद्यानं पर्यायी शब्द म्हणून जर व्यक्त केलं, तर त्याला तो आदिमुख्य असा स्पष्टतेचा भाग जो आहे तो दिसेल. पण विवरण म्हणून जर आपण पाहत गेलो, तर वेगवेगळ्या वेळेला वेगळ्या पद्धतीचे अर्थ ध्वनित होताना दिसतात. यावेळेला जे आपलं विवरण आलं, तर ते लक्ष या अनुषंगानं आलं. त्याचं लक्ष तिकडे गेलं, त्याचं लक्ष इकडे जात आहे. म्हणजे त्या अनुषंगानं ओढ जी आहे, ओढ निर्माण होणं, लक्ष किंवा ओढ निर्माण होणं, अशा अर्थानं तो आता मला विवरणामधून आलेला दिसतो. उपासकांपैकी पर्यायी शब्द मनोहर सरांनी अधिमुख्य जे वापरलेलं आहे, परफेक्ट पद्धतीनं कोणाला सुचवावसं वाटत असेल तर सांगू शकतात. परंतु मला आता तो ओढ किंवा लक्ष या अनुषंगाने आलेला होता. याच्या अगोदर तो वीर्याशी संबंधित प्रवाहमान थोडासा अभिमानतेकडे जाणार किंवा अभिमान किंवा गर्व हे जर थोडंसं सदोष शब्द असतील, तर त्या पद्धतीनं संकल्पपूर्वक प्रयत्न राहणारा अशा पद्धतीनं मला अर्थाच्या छटेच्या अनुषंगाने दिसला. उपासकांच्या पैकी आणखी स्पष्टपणानं अर्थ समजणारं जर असेल, तर कोणीतरी बोलावं. अन्यथा मग मनोहर सरांनी पर्यायी शब्द जर त्यांना अ, आठवत असलं किंवा वाटत असलं, तर पर्यायी शब्द सांगावेत 1-2 अशा पद्धतीनं, असं मला वाटतं. सांगू शकतात उपासकांपैकी देखील. हॅलो. हां, बोला. हां सर. शालिक तर बाबा माझा बोला. हां, माझा प्रश्न पर्यायी शब्द बोला तुम्ही थोडक्यात. पर्यायी शब्द कोणता तुम्हाला वाटतो? पर्यायी शब्द म्हणजे त्या दिशेने घेऊन जाणाराच असं वाटतं सर मला. तिकडच्या त्या जे दिशे आपले आपले हां, जे त्या विवरण दिशेनं सुचवतात हां, विवरण बरं. जर सुचवतात ना, तर त्या दिशेने घेऊन जाणारा जो ध्येय आहे, म्हणजे ध्येय आपल्याला जी आता समजा आपलं काम, छंद, वितर्क ह्याच्याकडे घेऊन जाणारा जो पर्यायी शब्द म्हणजे त्या दिशेने घेऊन जाणारा असं पटीमुख्य वाटतं, त्या दिशेकडे. अतिमुख्य नाही नाही, आपलं अधिमुख्य. करेक्ट आहे. हॅलो. यांनी हां, जे हे केलं, की आपल्याला इंद्रियाच्या ऑब्जेक्टच्या कडे घेऊन जाणं, म्हणजे त्या दिशेकडे घेऊन जाणं. म्हणजे अधिमुख्य म्हणजे निर्णय. आपलं एखादं आपण निर्णय घेतो. मला हे काम करायचंय, मला ते काम करायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय. म्हणजेच काय करतो आपण, इंद्रिय आणि आपला ऑब्जेक्ट ह्याच्याकडे जी जाणारी दिशा आहे, त्याकडे जाण्यासाठी मार्गाकडे अ, त्याला अधिमुख्य म्हणतात. अधिमुख्य म्हणजे एक डिटर्मिनेशन आहे. तर त्या डिटर्मिनेशन म्हणजे त्याकडे वळण्यासाठी. आता निर्धार आपण म्हणू याच्यामध्ये शकतो. तुम्ही पूर्ण पंचनिवारण नको घ्या. कारण हे जोपर्यंत 3 गोष्टी तुमच्यामध्ये येत नाही, ते आल्याच्या नंतर तुम्ही ते धारण केल्याच्या नंतर तुमच्यामध्ये निवरण तयार होते. तर ही प्री प्रायमरी व्यवस्था आहे. म्हणजे आता तुम्ही पीठ आहे. ते जोपर्यंत मळलं जाणार नाही, त्याची चपाती होणार नाही, तोपर्यंत तुम्ही खाणार नाही. मग तर ही चपाती तयार होण्यासाठी जी प्री प्रायमरी व्यवस्था आहे, ती प्री प्रायमरी व्यवस्था ही अधिमुख्य, छंद आणि विर्यची आहे. ह्या सगळ्या पूर्ण झाल्याच्या नंतर म्हणजे पिठापासून चपाती जोपर्यंत उत्पन्न होत नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये एखादं निवरण तयार होणार नाही. तर निवरणाच्या आधीची ही ज्या दिशेकडे घेऊन जाण्यासाठी आहे, तर ही स्टेज आहे प्री प्रायमरी व्यवस्था आहे. आणि जसं आपल्याला इमारत बांधायची असेल, तर तुम्हाला फाउंडेशन करावंच लागेल. तर फाउंडेशन नसलं, तर तुमची इमारत होणार नाही. म्हणून ही अधिमुख्य जी आहे, तर ही अधिमुख्य ही प्री प्रायमरी आहे गोष्ट आहे आणि ते तुम्हाला धारण करण्यासाठी एखादा विषय जेव्हा तुम्ही धारण करतात आणि धारण केल्याच्या नंतर तुम्ही जर एखाद्या रूपामध्ये आसक्त झाले, तर तुमच्यात कामछंद निर्माण होईल. तर हे कामछंद म्हणजे कामछंद हे निवारण
होण्याच्या आधी म्हणजे ही तिथं सूक्ष्म स्टेज आहे. ही सूक्ष्म स्टेज जसं-जसं तुमचं परिअत्ती, पतिपत्ती आणि पतिवेदनामध्ये जास्त खोलवर तुम्ही जेव्हा जातात, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी कळणार. नाहीतर तुम्ही जर हे बाहेरच्या बाहेर बघितलं, तर तुम्हाला तो एक अभिमान वाटेल, गर्व वाटेल किंवा मोठेपणा वाटेल, मान-सन्मान वाटेल. तर अशा पद्धतीचं वाटेल. तर तुम्ही आधी हे आपण फाउंडेशन आहे. ते फाउंडेशन जोपर्यंत चांगलं मजबूत करणार नाही, तोपर्यंत इमारत उभी राहणार नाही. तर हे आपले इंद्रियाचा जो काही इंद्रिय आहे आणि त्याचा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट ग्रहण करण्यासाठी अ, ह्या 6 चेतसिक ह्या विषयानुरूप ह्या संपयोग होत असतात. त्या संपयोग झाल्याच्या नंतर तुमचं इंद्रिय रन होते. त्याचा एक विषय निर्माण होतो. जोपर्यंत तुमचं फाउंडेशन नसेल आणि तुम्ही फाउंडेशनच्या व्यतिरिक्त म्हणत असेल, की ही इमारत आहे, तर ते बरोबर नाही. जोपर्यंत तुम्ही हे 6 चेतसिका पूर्ण संपयोग होऊन पूर्ण झालं, फाउंडेशन झाल्यावर इमारत झाली, तर तुम्ही म्हणू शकता, ही इमारत आहे, ही घर आहे, त्याला काही नाव देऊ शकतात. तसं तुमचं हे संपूर्ण 6 चेतसिकमधल्या ज्या काही विषयाच्या अनुरूप असतील, त्या एकत्र येतात आणि त्या एकत्र आल्याच्या नंतर तुम्ही त्या रूपामध्ये जर आसक्ती झाली तुमच्यामध्ये, तर तुमच्यात कामछंद निवरण तयार होईल. हां, पगारे सर. तो बाय बाय डिफॉल्ट जो आहे, म्हणजे जसं मेडिटेशनला एखादा व्यक्ती सुरुवात करतो, तो प्री प्रायमरी पद्धतीनं जर आहे, तर आपल्या 6 सब्बचेतसिक जे आहेत, त्यामध्ये खरं तर वीर्य जे आहे ते प्राधान्यक्रमाने त्याच्या पुढच्या स्टेजवरती ते चांगल्या पद्धतीने येतं ते. तर तो आधी मुख्य जे आहे, आपण जे सांगतात त्या पद्धतीने तो बाय डिफॉल्ट जो आहे तो येत जातो, तो येणारा आहे तो. असं मला त्या अनुषंगाने दिसतं. त्याला त्याचे उत्पन्न ते करण्याची किंवा त्याच्या येण्याची हे येत नाही. म्हणजे गरज भासत नाही त्या ठिकाणी. आणि जो संकल्पपूर्वक त्या ठिकाणी किंवा अधिष्ठान घेऊन मेडिटेशन करेल, कोणतीही व्यक्ती जी असेल. मी मेडिटेशनच्या अनुषंगाने त्याला जोडतो स्पष्टपणानं, बाहेरचं दुसरं उदाहरण घेण्याऐवजी. तर मेडिटेशनच्या अनुषंगानं तो बाय डिफॉल्ट येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. आणि तो प्री प्रायमरी असल्यामुळे तो सहज पद्धतीने त्या ठिकाणी येत जातो असं असं मला त्या ठिकाणी दिसतंय. हां, सर. हे बघा, हे 6 जे चेतसिक आहेत, हे 6 चेतसिक तुमचा कोणताही एक विचार आला, तर त्या विचारामध्ये ह्या 6 चेतसिक ह्या असणार आहे. म्हणजे विषयानुरूप असतील. तुमच्यामध्ये 5 असतील, 4 असतील, पण ते येतच असतात आणि जेव्हा ह्या येतात, तेव्हाच तुमचे विचार अ, अ, उत्पन्न होत असतात. तर हे विचार तुम्हाला जेव्हा दिसतात, सातत्यानं सुरू असतात. मग जेव्हा तुम्ही मेडिटेशनमध्ये एखादं कम्मठान घेतात, म्हणजे श्रद्धा उत्पन्न करून, बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा उत्पन्न करून जेव्हा तुम्ही कम्मठान घेतात आणि कम्मठाणावरती जेव्हा तुम्ही स्थिर होतात आणि ते स्थिर झाल्यावरती तुम्हाला जे आलंबन अनायास मिळते, येणारा श्वास, जाणारा श्वास, तर त्याचा जो स्रोत आहे म्हणजे कधी जलद आहे, कधी जोरात स्पर्श करून आहे. तर असे जेव्हा तुम्हाला कळते, तेव्हापासून तुम्हाला तुमचं जे पर्सनॅलिटी आहे, ती पर्सनॅलिटी कळते आणि जसं-जसं तुम्ही सूक्ष्मतेकडे जाणार, तेव्हा-तेव्हा तुम्हाला तुमचं हे संपूर्ण मेडिटेशनमधले जे अ, पकिन्नक आहे, विषयानुरूप ज्या 6 चेतसिकमधल्या काही चेतसिका ह्या संप्रयोग होतात, काही होत नाही. परंतु इन जनरल तुम्ही जे लाईफमध्ये आहे, त्या लाईफमध्ये तुम्ही 7 सर्वसाधारण प्लस ह्या 6 मधल्या काही विषयाच्या अनुरूप असणाऱ्या
चेतसिक ह्या तुमच्या क्षण प्रतिक्षण तुमच्यामध्ये संप्रयोग होतच असतात. परंतु आपल्याला ह्या चेतसिकाच्या अनुषंगाने सूक्ष्मतेने माहिती घेण्यासाठी अ, हे निवारण कसे आपल्यामध्ये येतात, हे निवारण कसे अडचणीचे आहे. परंतु ह्या 6 चेतसिका त्याच्यामध्ये ॲक्टिव्हच असतात. तर हे अधिक सूक्ष्मतेने कळण्यासाठी आपण हे 7 सर्वसाधारण आणि 6 पकिन्नक म्हणजे सब्जेक्ट बेस तुमच्या याच्यामध्ये ह्या उत्पन्न होत असतात आणि त्याच्यानंतर तुमचा विषय होतो आणि विषयामध्ये तेव्हा तुम्ही रममाण होतात. तेव्हा तुमच्यात कामछंद होतो. जेव्हा तिला रूप प्रिय वाटलं, तेव्हा कामछंद निर्माण झालं. ते रूप मिळणार नाही, तेव्हा तिचे जे रिएक्शन होत्यात, चिड-चिड करणं, संताप करणं, क्रोध करणं, अ, तर हे व्यापाराचं निवारण आहे. म्हणजे विषय पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला जो ऑब्झर्वेशन करायचंय, की माझ्यामध्ये क्रोध निर्माण झाला, माझ्यामध्ये आसक्ती निर्माण झाली, कामछंद निर्माण झाला, एखाद्या पुरुषाला एखादी सौंदर्यवती स्त्री दिसली आणि ते रूप बघून तो त्याच्यामध्ये आसक्त झाला, त्याला प्रिय वाटला. तर ह्या 7 सर्वसाधारण आणि 6 मधल्या काही सब्जेक्ट चेतसिका एकत्र आल्या. एकत्र येऊन तो रूपामध्ये आसक्त झाल्या आणि आसक्त झाल्यामुळे काय झालं, की कामछंद निर्माण झाला. तर अशा पद्धतीनं हे प्रत्येक स्टेप बाय स्टेप जोपर्यंत तुम्ही याचं पटीपट्टी करत नाही, तोपर्यंत तुम्हाला ह्या 7 सर्वसाधारण 6 विषयानुरूप चेतसिका, आपला इंद्रिय, त्याचा ऑब्जेक्ट, त्याचा विषय आणि हा विषय झाल्याच्या नंतर जी मनाची स्थिती आहे, ती मनाची स्थिती मग माझी कामछंदाची आहे, का व्यापादाची आहे, का हीनमेद्याची आहे, का उद्धच्च कुक्कुटची आहे, मी सतत बेचैन आहे का? का मी विचिकित्सामध्ये आहे, मूढ-मूढतेमध्ये आहे. तर ह्या पद्धतीचं अनालाइज आपल्याला करायचं आहे. ह्या सगळ्या 7 आणि 6 विषयानुरूपच्या चेतसिकेच्या अन्वये. हा छान प्रकारे सखोल छान सखोल धम्मचर्चा झाली. अतिशय सूक्ष्मतेनं आपण धम्मचर्चेच्या अनुषंगानं सखोलतेनं सगळा अनुभव घेतो आहोत. त्यामुळे आपण आता समारोपाकडे वळणार आहोत. उद्या आणखी 7 आणि 6 या अनुषंगानं अधिक सखोल पद्धतीनं चर्चाही करूयात आणि धम्मदेसनेच्या माध्यमातून आपण सर्व उपासक त्या ठिकाणी अनुभव घेऊयात परियक्तीचा आणि पट्टीपत्तीच्या अनुषंगानं सक्षम होण्याचा प्रयत्न करूयात. आता हा एक मंगलमय प्रकारे शालिक जे काहीतरी विचारताय. हा बोला शालिक भाऊ. हो सर. ते हा बोल. पंचनिवरण आहारच्या विषयी जर का उद्या जर का चांगलंच मार्गदर्शन मिळालं तर खूप सर्वांचाच ज्ञानात भर हो. पडेल. तर ते पंचनिवरण पंचनिवेदन मधलं कोणतं? आहारावर आपला विषय राहिला होता थोडा. अच्छा, अच्छा. ठीक आहे. हो. हां, आपण उद्या तो पण घेऊया. ओके. उद्या उद्या होईल तो. चालेल. हो. ठीक आहे. ह्या सुंदरशा असणाऱ्या अजून धम्मचर्चेच्या हां, सर पगारे सर, अजूनही कोणाला काही प्रश्न असतील, तर ते पगारे सरांकडे द्या किंवा अन्य कोणाकडे जे जवळचे असतील त्यांच्याकडे द्या. पण हो. प्रश्न जास्तीत जास्त क्रिएट करा आणि मग त्या अनुषंगाने पगारे सरांनी जरी ते सगळे प्रश्न वाचून दाखवले, तरी चालतील किंवा कोणाला आपलं नाव घेऊन सामोरे यायचं नसेल, तर त्यांनी पगारे सर किंवा शालिक असतील, सुनील असतील, कोणाकडे तरी ते प्रश्न पाठवा आणि मग त्या पगारे सर आपल्याला सकाळी ते अभिव्यक्त करतील आणि मग आपण प्रश्नोत्तरामध्ये ते प्रश्नाच्या अनुषंगाने त्याचं निवारण करूया. हो सर. हां, हो सर. सर. ग्रुप ग्रुपवरती दुसरा सुद्धा हो. ग्रुपवरती सुद्धा आपण प्रश्न टाकले तर चालू शकतात आणि लिहून टाकले तरी चालतील किंवा सांगितले तरी चालतील प्रश्न आपण
पण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अधिक सखोल पद्धतीनं आपल्याला हे करता येतं. या अनुषंगानं मनोहर सरांनी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. उद्या उद्याच्या धम्मचर्चा आधी उद्याचा हां, विषय बोला. दुसरा प्रश्न असा आहे, की आटानाटी सुत्तामध्ये भगवान बुद्धांना ते सांगतात, की काही आपल्याला ध्यानच्या वेळेस कोणी-कोणी यक्ष असतात, गंधर्व असतात, नाग असतात, हे त्रास देतात. काही-काहींना आता शालिक भाऊ तुमचा आता हा प्रश्न जो आहे ना, हा त्याच्या पुढच्या टप्प्यावरती जाईल. म्हणजे हे आता अटी-अटीच्या अनुषंगाने हा प्रश्न आणखी पुढच्या धम्मदेसनीकडे जाईल. कारण एक-एकच घ्यावं लागेल ना. उद्या आपल्याला ते 7-6 हे विषय आणि तुमचे पंचनिवर्णाचे जोडलेले विषय, आहाराचा विषय असा तो एकत्रित होऊ शकतो. आणि काही-काही त्याच्या पुढच्या धम्मदेसनीकडे हा जाईल तो. एकत्र थोडंसं अवघड जाईल ते उद्याच्या ह्याच्यामध्ये हां. ध्यान करायला पण किंवा ध्यानात बसायला खूप म्हणजे ते बसू शकत नाही काही-काही. म्हणजे काही-काही वेळेसल्या त्यांचे स्वतःचे विचार असतात. काही-काही वेळेस तर काही जागेचे विचार, काही-काही जागेचा प्रॉब्लेम असतो. काही-काही वेळेस कुठला एकच प्रॉब्लेम नाही राहत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात. बरं. म्हणजे त्या अनुषंगाने जर का आपण थोडी त्यांना माहिती दिली, तर ते ध्यान करण्यासाठी त्यांना जरासं बरं जाऊ शकतं. बरं, बरं, बरं. चालेल ना. मनोहर सर तो पण विषय घेऊ शकतील ना उद्या. हां, सर धम्म आपण इन ब्रीफ तो थोडा महत्त्वाचाच आहे. कारण आपण ध्यान साधनेला बसताना ज्या अडचणी येत आहेत, तर ह्या हं. आटानाटी सुत्तामधच्या एक इन ब्रीफमध्ये आपण घेऊ आणि हो, हो. मग निवारण झाल्याच्या नंतर डिटेलमध्ये ते घेऊ. पण एक छोट्यामध्ये थोडक्यात आपण ते तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तो पण सकाळी घेऊया इन ब्रीफमध्ये. चालेल, चालेल. अ, सर्वजण हृदयाशी हात जोडून मंगलमैत्रीसाठी तयार व्हा. मंगलमैत्री आपण घेऊयात. यानी च भूतानि समागतानि ब्रह्माणि वायानि वन्तरिक्षे तथागता देवमनुस्सपूजितं बुद्धं नमस्सामि होतु यानि च भूतानि समागतानि ब्रह्माणि वायानि वन्तरिक्षे तथागता देवमनुस्सपूजितं धम्मं नमस्सामि होतु यानि च भूतानि समागतानि ब्रह्माणि वायानि वन्तरिक्षे तथागता देवमनुस्सपूजितं संघं नमस्सामि होतु निर्जित पुण्य में भागी सभी कहो मेरे सुख में शांति में लाभ सभी को जैसे मेरे दुख कटे सबकी दुख कट जाए जैसे मेरी आसक्ति मोह मिटे सबके मिट जाए दूर हो ये दुर्भावना द्वेष सब हो ये दूर
मंगल मैत्र प्रभा जगी, प्यार भरे भरपूर। मैं करता सबको क्षमा, करे सभी मुझको। मेरे तो सभी स्वजन हैं, मेरे तो सभी आप्त हैं, मेरे तो सभी मित्र हैं, बरी दिखिन को। मंगल मंगल कण कण मंगल, क्षण क्षण मंगल, मन मन मंगल होय रे। जन मन मंगल होय रे। इस धरती पर शुद्ध धर्म की अमृत वर्षा होय रे। मंगल वर्षा होय रे। मंगल अमृत वर्षा होय रे। जो भी तपे से तपोभूमि पर, मुक्त दुखों से होय रे। मंगल मंगल सर्ग मंगल, सर्ग मंगल होय रे। याद करो सम्यक संबुद्धों की, पश्चिक बुद्धों की, अरहंत सतों की, बोधिसत्वों की, निर्वाण सत्वों की, करुणा मैत्री अपार सभी प्राणियों पर बहे, बहे शुद्ध धर्म की धार, हुई दुख से पार, खुले मुक्ति के द्वार। दुखी देख करुणा जगे, ऐसा ब्रह्म विहार। सुखी देख मुदिता जगे, ऐसा ब्रह्म विहार। विषम स्थिति में समता जगे, ऐसा ब्रह्म विहार। सभी के प्रति मैत्री जगी, ऐसा ब्रह्म विहार। तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे। सभी का मंगल, सभी का मंगल, सभी का मंगल होय रे। जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन सुखिया होय रे। भवतु सब मंगल, भवतु
सबलं भवतु पूर्वेकडे तोंड करून बसा, हृदयाशी हात जोडून क्षमा याचना करणार आहोत आणि आपण अष्टशील ग्रहण करणार आहोत. भागवत, आज भत्तेजी आहेत काय? नाहीत सर. ओकास वंदामि भन्ते द्वारथैनं मया कृतं सब्बपापापराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारथैनं मया कृतं सब्बपापापराधं खमतु मे भन्ते तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारथैनं मया कृतं सब्बपापापराधं क्षमतु मे भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरे मद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. विकाल भोजना वेरमणि सिक्खापदं समादियामि. नचगितवादित विसुख दर्शन माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामि. उच्चासना महासना वेरमणि सिक्खापदं समादियामि. सात् सात् सात्. अर्हं बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. अहं वन्दामि सम्पदा, अहं वन्दामि सम्पदा, अहं वन्दामि सम्पदा. सर्वांना अष्टशील संवर्धन करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.